विकासावरचं एक भाषण दाखवा, 7,000 रुपये माझ्याकडनं घेऊन जा. नागपूर महापालिका निवडणुकांसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क साधण्यासाठी नागपूरमध्ये तंत्रज्ञानाचा अचूक वापर केला जातोय. नागपुरातील प्रभाग 10 चे काँग्रेस उमेदवार व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधून कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांना एकत्र येण्यास सांगितलं जातं आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला जातो. अशाच व्हिडिओ कॉलद्वारे चालणाऱ्या डिजिटल प्रचाराचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. नागपूरसारख्या महानगरामध्ये उमेदवारांची कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांसोबत संपर्क साधण्यामध्ये तारांबळ उडत आहे. उमेदवार पहिले घरी येत होते, आज डिजिटली ते तुमच्या घरी उपस्थित होत आहेत. चालतंय मतदारांना हे? बिलकुल चालतंय, कारण की उमेदवारांना हे शक्य नाही सर्वांचे संपर्क करणे आणि डिजिटल इंडिया असल्याने डिजिटल माध्यमाने त्यांना आमच्याशी संपर्क करणे सोपे होते. आम्हालाही काही परवाह नहीं थे. बहुत कम समय रहने के कारण उनको भी टाइम थोड़ा सा मतलब एडजस्ट करना है और हम लोग को भी जो है टाइम के हिसाब से अपने मतदार के साथ रहने के लिए बहुत बढ़िया. तुमचं काय मत आहे? अशा पद्धतीने संपर्क होणं मान्य आहे? हो, आम्हाला पण मान्य आहे. त्यांचा पण वेळ वाचतो आणि त्यांना पण वेळ नसते सगळीकडे जाऊन वोट मागण्यासाठी आणि आम्हाला पण काही प्रॉब्लेम नाही त्याच्याबद्दल. तर अशा पद्धतीने परिसरातील मतदार एका ठिकाणी गोळा होतात आणि त्या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते व्हिडिओ कॉल्सच्या माध्यमातून त्यांना संपर्क साधतात आणि हे उमेदवारांसाठी तर सोयीचाच आहे, कारण ते प्रत्येक घरी कमी वेळात पोहोचू शकत नाही. अनेक वेळेला उंच इमारतीमध्ये गेल्यानंतर मतदार तिथे नसतो. त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला जात आहे. दोघांच्या वेळेची बचत होत आहे. मात्र लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष संपर्क साधून उमेदवार मतदाराला भेटायला गेला, ही गोष्ट जी आहे ती डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काहीशी बदलत चालल्याचं आपल्याला दिसून येते. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.